या चकल्या तुम्ही पहा तेलामध्ये टाकतात चौपट अशा फुललेल्या आहेत आणि शिवाय तेवढ्याच कुरकुरीत आणि खुसखुशीत देखील तयार झालेल्या आहेत। तर आज आपण साबुदाणा आणि बटाट्यांची चकल्यांची अगदी सोपी पद्धत पाहणार आहोत। चकल्या जास्त कडक होत असतील किंवा तुमच्या चकल्या तेलामध्ये टाकल्यावर फुलतच नसतील तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा। या चकल्या अगदी कमी साहित्यात झटपट बनतात आणि करायला देखील खूपच सोप्या आहेत आणि या आवाजावरून तुम्हाला समजतच असेल की या चकल्या खूपच कुरकुरीत आणि खुसखुशीत अशा तयार झालेल्या आहेत आणि या चकल्या तुम्ही पाहू शकता चौपट अशा फुललेल्या आहेत। तर चला उशीर न करता लगेचच सुरुवात करूया। तर इथे मी अर्धा किलो एवढा साबुदाणा घेतलेला आहे। आता हा मी रात्रीच पाण्यामध्ये भिजत घालणार आहे। ज्या दिवशी तुम्हाला या साबुदाणा बटाट्याच्या चकल्या बनवायच्या आहेत त्याच आदल्या दिवशी रात्री तुम्हाला हा साबुदाणा पाण्यामध्ये भिजत ठेवायचा आहे। तर इथे मी अर्धा किलोच्या प्रमाणात हा साबुदाणा घेतल्यानंतर काय केलेलं आहे, थोड्याशा प्रमाणात पाणी टाकून आपल्याला हा 2 ते 3 वेळेस या पाण्याचा पूर्णपणे पांढरटपणा जात नाही तोपर्यंत स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे। ते साबुदाण्यामध्ये साधारण 1 इंचभर वरती पाणी राहील इथपर्यंत पाणी टाकून हा साबुदाणा रात्रभर भिजून घ्यायचा आहे। आता सकाळ झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता साबुदाणा मस्त असा फुलून वरती आलेला आहे आणि मस्तपैकी असा भिजलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता अजिबात हा चिकट झालेला नाही। आता हा साबुदाणा मोकळा करून घ्यायचा आहे। तर अशाच पद्धतीने आपल्याला हा साबुदाणा भिजून घ्यायचा आहे। आता हा भिजलेला साबुदाणा या चमच्याच्या सहाय्याने मी एकदम मोकळा असा करून घेतलेला आहे। अशाच पद्धतीने आपल्याला हा साबुदाणा चकल्या बनवायच्या आधी मोकळा करून घ्यायचा आहे। तर अर्धा किलो साबुदाण्यासाठी दुप्पट म्हणजेच इथे आपल्याला 1 किलो बटाटा घ्यायचा आहे। आता हा बटाटा आपल्याला उकडून घ्यायचा आहे। जर तुम्ही साबुदाण्याचं प्रमाण वाढवत असताल, समजा जर तुम्ही 1 किलो साबुदाणा घेत असताल तर आपल्याला इथे बटाटे दुप्पट घ्यायचे आहेत, म्हणजेच 1 किलो साबुदाण्यासाठी आपल्याला 2 किलो एवढे बटाटे वापरायचे आहेत। आता हा बटाटा मी शिजवण्यासाठी ठेवलेला आहे। आता इकडे गॅसवर दुसरीकडे एका पातेल्यामध्ये साधारण मी सारख्याच ग्लासने इथे 2 ग्लास भरून पाणी घेतलेलं आहे आणि पाणी हलकसं आपल्याला अगोदर गरम करून घ्यायचं आहे, जास्त उकळून देखील अगोदर घ्यायचं नाही। आणि हलकसं पाणी गरम झालं की आपण जो साबुदाणा मोकळा करून घेतलेला होता तो पूर्णपणे या पाण्यामध्ये टाकून द्यायचा आहे आणि गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे। हा साबुदाणा जास्तीत जास्त 15 मिनिटांसाठी मीडियम फ्लेमवर मस्त असा वाफवून म्हणजे शिजवून घ्यायचा आहे आणि शिजवण्यासाठी यामध्ये जास्त पाण्याचा देखील वापर करायचा नाही। साधारण इथे मी अर्धा किलो साबुदाण्यासाठी 2 ग्लास एवढ्या पाण्याचा वापर केलेला आहे। आता अगोदर मी जे 2 ग्लास एवढं पाणी टाकलेलं होतं त्याच्या ऐवजी इथे तुम्ही 1.5 ग्लास देखील पाणी गरम करून घेतलं आणि नंतर साबुदाणा 10 मिनिटं शिजवल्यानंतर तुम्ही अर्धा ग्लास देखील नंतर पाण्याचा वापर करू शकता, पण अगोदरच 2 ग्लास पाणी गरम करून हा साबुदाणा यामध्ये मी टाकलेला आहे। आता साधारण 10 ते 12 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता यामध्ये पाणी पूर्णपणे आटलेलं आहे। साबुदाणा साधारण 2 ते 3 मिनिटाला सतत हलवून घ्यायचा आहे। जोपर्यंत साबुदाणा असा ट्रान्सपरंट दिसत नाही तोपर्यंत मस्त असा वाफवून म्हणजे शिजवून घ्यायचा आहे। आता हा साबुदाणा वाफवून साधारण 15 मिनिटे झालेली आहेत। 15 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता हा पूर्णपणे ट्रान्सपरंट झालेला आहे। अशा पद्धतीने हा साबुदाणा ट्रान्सपरंट दिसायला लागला की आपण जे बटाटे उकडून घेतलेले आहेत ते स्मॅश करून किंवा एखाद्या किसणीनं खिसून देखील यामध्ये तुम्ही टाकू शकता। तर हे 1 किलो बटाटे उकडून घेऊन मी त्याची साल काढून किसणीनं किसून घेतलेले आहेत, नंतरच हा बटाट्याचा किस यामध्ये टाकून दिलेला आहे। आता हा बटाटा या साबुदाण्यामध्ये मीडियम फ्लेमवर मस्त असा मिक्स करून घ्यायचा आहे। आता बटाटा ट्रान्सपरंट झाल्यानंतर तुम्ही गॅस देखील बंद करू शकता आणि ओट्यावर हा साबुदाणा म्हणजेच हे पातेलं घेऊन त्यामध्ये नंतर बटाटा मिक्स करू शकता, पण गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवून हा बटाटा या साबुदाण्यामध्ये मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे आणि नंतर यामध्ये गरजेनुसार आपल्याला लाल तिखट यामध्ये ऍड करायचं आहे। तर इथे मी साधारण 4 ते 5 चमचे लाल तिखट यामध्ये ऍड केल्यानंतर इथे चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे। आता हे सर्व जिन्नस एकत्र करून घ्यायचे आहेत। गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची आहे, जर गॅसची फ्लेम जास्त ठेवली तर हे तळाशी देखील लागू शकतं। आता सर्व मिक्स केल्यानंतर तुम्ही पाहू शकता अगदी झटपट आणि शिवाय एकदम कमी साहित्यामध्ये आपलं हे साबुदाणा बटाट्याच्या चकलीचं साहित्य तयार झालेलं आहे, म्हणजेच मिश्रण इथे तयार झालेलं आहे। आता हे गरम असेपर्यंतच आपल्याला चकल्या पाडून घ्यायच्या आहेत। आता मी गॅस बंद करणार आहे आणि लगेचच याच्या आपण चकल्या तयार करून घेऊयात।
आता या चकल्या एका प्लास्टिकच्या कागदावर तयार करून घ्यायच्या आहेत. तर साधारण एका चकलीचा 2 ते 2.5 एवढा वेडा घ्यायचा आहे, त्याच्यापेक्षा जास्त घ्यायचं नाही. आणि तुम्ही पाहत आहात ही चकली किती सहजतेने बनत आहे आणि हिची तार अजिबात तुटत नाहीये. तर अशाच पद्धतीने सर्व मिश्रणाच्या चकल्या मी तयार करून घेतलेल्या आहेत आणि वरती कडक उन्हामध्ये 2 दिवसासाठी, जास्तीत जास्त 2 ते 3 दिवसासाठी या मस्त अशा वाळू द्यायच्या आहेत. या चकल्या साधारण 2 दिवस कडक उन्हामध्ये मी वाळत घातलेल्या होत्या. 2 दिवसानंतर तुम्ही पाहू शकता चकल्या कडक अशा वाळलेल्या आहेत आणि हाताने सहजतेने या चकलीचा तुकडा पडला, समजायचं आपली चकली मस्त अशी वाळली गेलेली आहे. आणि या चकलीचा रंग देखील तुम्ही पाहू शकता, अतिशय सुंदर आलेला आहे. तर चकल्या आपल्या वाळलेल्या आहेत. आता लगेचच आपण चकल्या तळून पाहूयात. तर तुम्ही पाहू शकता मी अगोदरच कढईमध्ये तेल कडक असं गरम करून घेतलेलं होतं आणि चकली तेलामध्ये टाकतात चौपट अशी फुललेली आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही जर चकल्या बनवल्या तर तुम्ही पहिल्याच प्रयत्नात तुम्ही या खुसखुशीत आणि कुरकुरीत चकल्या बनवू शकता. आणि मी सांगितलेली पद्धत देखील अतिशय सोपी आहे. आता नंतर देखील तुम्ही या चकल्या पाहू शकता तेलामध्ये टाकतात चौपट फुललेले आहे. अशा प्रकारे साहित्याचं प्रमाण घेऊन आणि मी जशा पद्धतीने सांगितलेल्या आहे चकल्या बनवायच्या, जर तुम्ही त्या पद्धतीने चकल्या बनवल्या तर पहिल्याच प्रयत्नात तुमच्या चकल्या एकदम परफेक्ट अशा तयार होतील. आणि शिवाय तुमच्या चकल्या कडक होणार नाहीत किंवा त्या तेलामध्ये टाकल्यावर चौपट अशा फुलतील. आणि या चकल्या अगदी आपण कमी साहित्यामध्ये आणि शिवाय झटपट बनवलेल्या आहेत. ही तळलेली आणि बिना तळलेली चकलीचा तुम्ही फरक पाहू शकता. अगदी चौपट ते 5 पट ही तेलामध्ये टाकल्यावर फुललेली आहे. त्याचं प्रमाण अचूक असलं आणि छोटे छोटे टिप्स जर आपण पदार्थ बनवताना लक्षात ठेवला तर आपला पदार्थ नेहमीच अचूक बनून तयार होतो. आता या आवाजावरून तुम्हाला समजेलच की ही चकली किती कुरकुरीत आणि खुसखुशीत अशी तयार झालेली आहे. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल, मला आशा आहे. जर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा. आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.